जय। राधाष्टमी महामहोत्सव की निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय राधे श्याम राधे श्याम राधे श्याम जय राधे श्याम। जय राधे श्याम राधे श्याम राधे श्याम जय वृंदावन धाम। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल।
संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर भगवान की जय। श्री श्री राधा गोपीनाथ की जय। राधाष्टमी महामहोत्सव की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। जे मागे बसलेले प्रभूजी भक्त आहेत त्यांच्यासाठी इथं पण आहे जागा, जर समोर यायचं असेल तर आपण येऊ शकता। खुर्च्यांच्या मागे जे बसलेले आहेत ते। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवते नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे या राधाष्टमीच्या उत्सवासाठी। तशी आज वामन द्वादशी आहे, पण नित्यानंद नामहट केंद्रद्वारे आपण आज राधाष्टमी आयोजित करण्यात आलेली आहे। तर आज आहे विजया द्वादशी किंवा वामन विजया द्वादशी। आजच्या दिवशी भगवान वामनदेव प्रकट झाले या पृथ्वी तलावरती द्वादशीच्या दिवशी, आणि भगवंतांनी बली महाराजांचा उद्धार केला। बली महाराजांचं समर्पण पाहून भगवंतांनी त्यांच्यावरती अशी कृपा केली की सुतल लोकामध्ये स्वतः भगवंत त्यांचे द्वारपाल झाले। आता सिक्युरिटी गार्ड कोण आहेत? स्वतः भगवंत आहेत। आणि भगवंत ज्याच्या द्वारावरती उभे आहेत त्या ठिकाणी कोणतंही कष्ट किंवा काळ किंवा मृत्यू कुणीच येणार नाही, कारण साक्षात मृत्यू देखील भयभीत आहे भगवंतांच्यामुळे। ही वाहणारी हवा, हा काळ, तो देखील भगवंतांच्या भीतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे। आणि आता फक्त भगवंतांना बली महाराजांनी 3 पाऊल जमीन दिली, आणि तेही स्वतःच्या पावलानं। बटू भगवंत, बटू वामन आहेत, त्यांचे छोटे छोटे पाऊल, 3 पाऊल जमीन भगवंतांना दान देण्याची इच्छा केली, आणि भगवंतांनी त्यांचं समर्पण स्वीकारलं। 1 पाऊल भगवंतांनी संपूर्ण पृथ्वी काबीज केली। दुसऱ्या पावलानं भगवंतांनी संपूर्ण स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, जे वरचे लोक जे आहेत 7 लोक, ते सर्व भगवंतांनी प्राप्त केले। दुसऱ्या पावलानं, एकच पावलामध्ये भगवंतांनी संपूर्ण 7 लोक त्यांनी प्राप्त केले। आणि तर तिसरं पाऊल कुठं ठेवणार यावेळी त्यांना चिंता वाटू लागली, आणि त्यावेळी बली महाराजांनी सांगितलं की भगवंता, माझं धन तर आपण घेतलेलं आहे, पण धनवान जो मी आहे तुमचा भक्त, त्याचं शीर्ष जे आहे ते डोकं आता रिकामी आहे, आणि आपण माझ्या डोक्यावरती चरण ठेवू शकता।
त्यामुळे तुमची 3 पावलं जमीन जी होती ते वचन जे मी दिलेलं होतं, संकल्प केलेला होता, तो संकल्प पूर्ण होईल. आणि तो आजचा दिवस, ज्या दिवशी भगवान वामनदेव प्रकट झाले आणि प्रकट झाल्याबरोबर ते 5 वर्षाचे होते. रडणारं बाळ नव्हतं. जसे प्रकट झाले ते 5 वर्षाचे होते. आणि ज्या दिवशी प्रकट झाले त्याच दिवशी त्यांचं उपनयन संस्कार झालं. उपनयन संस्कारासाठी सर्व देवी देवता, सूर्य, चंद्र, अग्नी, वरुण, ब्रह्मा, त्यांचे पिता कश्यप, माता अदिती, सर्वांनी त्यांना वेगवेगळे उपहार प्राप्त करून त्यांना दिले. त्यांची आई स्वतः अदिती, त्यांना कोपीन वस्त्र धारण करण्यासाठी दिलं. ब्रह्माजींनी त्यांना जानवं दिलं, बृहस्पतींनी जानवं दिलं, सूर्याने गायत्री दिली. आणि प्रत्येक एक व्यक्ती भगवंतांना उपहार देण्यासाठी आलेले होते. आणि उपहार प्राप्त झाल्यानंतर भगवंतांनी आजच्या दिवशी बली महाराजांच्या अश्वमेध यज्ञ जो चालू होता, 100वा अश्वमेध यज्ञ, त्या यज्ञामध्ये जाऊन ही भिक्षा मागितलेली होती. तर आजचा पवित्र दिवस आहे, अगदी विजया द्वादशी किंवा विजया वामन द्वादशी. आजच्या दिवशी भगवंत प्रकट झाले. पण आज आपण जो उत्सव साजरा करत आहोत, प्रातःकाळी द्वादशी झाली आणि सायंकाळी डायरेक्ट अष्टमी आहे, राधाष्टमी. हे फक्त कार्यक्रम मंदिरातच होऊ शकतात असे, बाकी ठिकाणी असं कॅलेंडर कधी बदलत नाही. प्रातःकाळी वामन द्वादशी, सायंकाळी राधाष्टमी. म्हणजे सकाळी सुद्धा सांगत होतो, मानव उत्सव प्रिय, मानवाला उत्सव प्रिय आहेत. आपण पाहतो तिकडे तिकडे जे उत्सव चाललेले आहेत वेगळे वेगळे, गणेशोत्सव असो, त्यानंतर आता दुर्गाष्टमीचे नवरात्री उत्सव असो, त्यानंतर दीपावली उत्सव असो, हे सगळे उत्सवच यासाठी झालेले आहेत की सर्वांनी एकत्रित येऊन धार्मिक कार्य करावं आणि भगवंतांची शरणागती स्वीकार करावी. आता कोणतीही पूजा असो, काही असो, सरते शेवटी एकच वाक्य म्हटलं जातं, नारायणायती समर्पयामी. मी जे काही केलेलं आहे ते सर्व नारायणाला अर्पण केलेलं आहे. आणि सरते शेवटी सर्वांना देणारे, सर्वांना शक्ती प्रदान करणारे, सर्वांचं रक्षण करणारे ते नारायणच आहेत. आणि नारायणांच्या द्वारेच आपल्याला जी काही भक्ती, आपलं ऐश्वर्य, आपली सेवा, आपलं कार्य, हे सगळं नारायणाच्या प्रसन्नतेसाठीच चाललेलं आहे. आता नारायणाचे जे मूळ उद्गम किंवा मूळ स्त्रोत जे आहेत ते आहेत श्रीकृष्ण. भौतिक जगामध्ये लोकांना वाटते की विष्णू पहिला आहेत आणि त्यानंतर त्यांचे अवतार कृष्ण आहेत. त्यामुळे दशावतारमध्ये जे आपण सकाळी सुद्धा त्याचं गायन केलं जयदेव गोस्वामी द्वारा, जे दशावतार स्तोत्र आपण म्हटलं, त्या जयदेव गोस्वामींनी केशवद्रीता हलधर रूपा, हलधर म्हणजे कोण आहेत? बलरामजी, ज्यांनी आपल्या हातामध्ये हल किंवा नांगर घेतलेला आहे, जे आपल्या सर्व समस्यांचं हल शोधण्यासाठी त्यांच्या हातात ते हल आहे. तर बलरामजी हे दशावतारामध्ये आहेत, कृष्ण नाही आहेत. कारण कृष्ण सर्व उद्गम किंवा जितकेही भगवंतांचे अवतार आहेत त्याचे मूळ स्त्रोत आहेत. भागवतच्या पहिल्याच स्कंदामध्ये सुरुवातीलाच वर्णन करण्यात आलेलं आहे, एते चांश कलहा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. भगवंत प्रत्येक युगायुगामध्ये अवतरित होतात, पण ते अवतार घेणाऱ्या भगवंतांचा स्त्रोत कुठं आहे? एते चांस कलहा पुंसा, जे अंश किंवा त्यांचे विस्तारित होणारे जे अवतार आहेत त्यांचे मूळ आहेत कृष्ण अस्तु भगवान स्वयं. कृष्णापासून सगळे हे अवतार प्रकट होतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना अवतार नाही तर अवतारी कृष्ण म्हटलेलं आहे. त्यांच्यापासून सगळे अवतार उद्गम होतात किंवा जन्म घेतात. जसा एक सगळ्यात पहिला जो दिवा आपण पेटवतो बाकीचे दिवे लावण्यासाठी, तसा तो सगळ्यात पहिला जो दिवा आहे तो कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून ब्रह्माजींनी सगळ्यात पहिला जो प्रार्थना केली ब्रह्मसंहिता, त्या पहिल्या प्रार्थनेमध्येच त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, ईश्वरः परमः कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारणः कारणम. ज्यांचा कोणी आदी नाही आणि ज्यांचा कोणी
अंत देखील नाही, त्यांची सुरुवात पण नाही आहे आणि त्यांचा अंत देखील नाही आहे. भगवंतांना भगवंत बनण्यासाठी काही तपस्या किंवा प्रॅक्टिस किंवा कोणतं कार्य करावं लागत नाही. भगवंत भगवंत होते, भगवंत आहेत आणि लाखो वर्षानंतर अनादी काळापर्यंत देखील तेच भगवंत राहणार आहेत. आपण असू अगर नसू, ते भगवंत होते आणि तेच भगवंत राहणार आहेत. त्याच्यामध्ये दुसरा विषय किंवा दुसरा प्रश्नच येत नाही. जसं सोनं जे ओरिजिनल गोल्ड आहे, प्युअर बंगार म्हणतात तेलुगूमध्ये, जे ओरिजिनल गोल्ड जे आहे ते सोनं 24 कॅरेट, ते पूर्ण शुद्ध जे सोनं आहे त्याच्यामध्ये त्याची तुलना आणि बाकींच्या धातूची तुलना आपण कधीच करू शकत नाही. सोनं ते सोनं आहे. मग त्याच्यामध्ये चांदीची किंवा तांब्याची, कास्य ते असतील धातू, पण सोन्याची बरोबरी आपण कुणाशीही करू शकत नाही. त्याच पद्धतीनं भगवंतांची बरोबरी आपण कोणत्याही देवी देवतांशी करू शकत नाही. आपण पाहतो सर्वसामान्य जनतेमध्ये किंवा सर्वसामान्यांच्या घरी सगळे देवी देवता ठेवलेले असतात. त्याच्यामध्ये आपले वारलेले जे पितर आहेत त्यांचेही फोटो किंवा पतव म्हणतात त्याला छोट्या, ते पण ठेवलेले असतात. त्याच्या बाजूला कृष्ण पण, राम पण, साईबाबा पण, सगळे बाबा पण, सगळेच एका लाईन मध्ये आपण ठेवतो. आणि मग उत्सवाच्या वेळी त्या सगळ्यांना आणून रस्त्यावरती जशी भांडी घासतात तसे सगळेजण मग पितांबरी लावून घासत बसतात. तर भगवंतांना आपण सर्व देवी देवतांबरोबर आणू शकत नाही. देवी देवतांना भगवंतांनी एक आपली जबाबदारी किंवा, आणि देवी देवता साधारण सुद्धा नाहीत. आणि म्हणून जो दुसरा नाम अपराध आपण म्हणतो, जो देवी देवता जे आहेत त्या देवी देवतांना भगवंतांनी जी महत्वाची सेवा दिलेली असल्यामुळे त्यांना आपण सर्वसाधारण म्हणून सुद्धा चालत नाही. जितके राष्ट्रपती महत्वाचे आहेत तितकंच सन्मान आणि आदर आपण पंतप्रधानांना पण देतो, आणि तितकाच आदर सन्मान आपण मुख्यमंत्र्यांना, खासदारांना आणि आमदारांना देखील देतो. आपण असं म्हणे तर खासदार आहे यांना काय, कधी म्हणतो का आपण असं? त्यांचीही तितकीच सिक्युरिटी, त्यांचे प्रोटोकॉल आणि त्यांची व्यवस्था त्याच पद्धतीनं केली जाते. पण राष्ट्रपतीचं स्थान, पंतप्रधानांचं स्थान आणि मुख्यमंत्र्यांचं स्थान जरी त्यांना सिक्युरिटी सेम असेल, शासनामधून मिळणाऱ्या सर्व गोष्टी समान असतील, पण त्यांचा जो आदर सन्मान किंवा त्यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते कधीही कमी करता येत नाही. जेव्हा पंतप्रधान नगरसेवक येतील नीलमनगरमध्ये त्यांची तयारी, त्यानंतर आमदार येतील त्यांची तयारी वेगळी होते, त्यानंतर मुख्यमंत्री येतील त्यावेळी कमीत कमी दोन्ही बाजूनी पडदे लावून थोडी रंगरंगोटी होईल. पण जेव्हा पंतप्रधान येतील सगळ्यांना बाहेर काढलं जाईल इथून पहिला सिक्युरिटी चेक करण्यासाठी. कारण ती Z+ सिक्युरिटी ठेवलेलीच त्याच्यासाठी आहे की कुणीही त्यांना कष्ट होणार नाही याची काळजी घेतली जाते. तसंच भगवंतांचं जे स्थान आहे ते कुणीही कमी करू शकत नाही. आपण भौतिक जगामध्ये काय करतो, भगवंतांनी जे नीती आणि नियम दिलेले आहेत त्या नीती नियमामधून थोडासा सुटका किंवा थोडासा शॉर्टकट मारण्यासाठी आपण देवी देवतांजवळ जातो. जसं उदाहरण प्रभुपाद देतात की जे भगवंतांनी नीती नियम जे दिलेले आहेत ते पंतप्रधान आणि राष्ट्रप्रधानांनी दिलेले आहेत. जसं GST आहे किंवा 2000च्या नोटा बंदी झाल्या, ते सगळे शासनातून, केंद्र शासनातून आलेलं आहे. पण आपण काय करतो, GST बाबा कच्चं बिल दे, तुला पण नको मला पण खर्च नको, ऍडजस्टमेंट करू. त्या पद्धतीनं आपण देवी देवतांजवळ जेव्हा जातो त्यांना भ्रष्टाचार म्हटलेला आहे. भ्रष्टाचार. जसं आपण मोठ्या मोठ्या व्यक्तींना आपण थोडेफार काहीतरी पैसे देऊन, तसंच आपण देवी देवतांजवळ ज्यावेळी जातो, तुम्ही 5 नारळ घ्या, 2 किलो पेढे घ्या, गणपती बाप्पा 21 मोदक घ्या आणि आम्हाला आमची सगळी लिस्ट पूर्ण करून द्या. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. आता ते सुद्धा शब्दशः अर्थ जर पाहण्यास गेलं तर त्याचा गूढ अर्थ आहे. आपल्याला फळीवर बंधन असते, फळी कधीच नसते. त्या प्रत्येक संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, संकष्टी पावावे नाही, संकष्टी तर संकष्टी दिवशी त्यांची उपासना केली जाते. जेव्हा माझ्या जीवनात संकट येईल त्यावेळी आपण त्या ठिकाणी मला मदत करा.
विघ्नहर्त्याला आपण प्रार्थना करतो, पण आपण काय प्रार्थना करतो, काय पूजा करतो हेच माहीत नसल्यामुळे लोक सगळे भ्रमित झालेले आहेत. तर जे श्रीकृष्ण आहेत, ज्यांचा कुणी आदी नाही आणि अंत नाही, तर त्यांचीच आत्मा जी आहे किंवा त्यांची अल्हादिनी शक्ती, परास्य शक्तीर विधिदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते. उपनिषदामध्ये वर्णन करण्यात आलेल्या भगवंतांच्या इतक्या शक्ती आहेत. परास्य शक्तीर विधिदैव श्रूयते, इतकी शक्ती आहे भगवंतांच्या, वेगवेगळ्या शक्ती. त्यापैकी सगळ्यात भगवंतांना आनंद देणारी जी शक्ती आहे ती आहे अल्हादिनी. अल्हाद, प्रल्हाद अल्हाददायिने आपण जे म्हणतो, प्रल्हादांना आनंद देण्यासाठी, अल्हाद म्हणजे आनंद, तो आनंद देण्यासाठी नरसिंह भगवान प्रकट झाले. त्याच पद्धतीनं भगवंतांना आनंद देणारी जी भगवंतांची शक्ती आहे अल्हादिनी, ती अल्हादिनी शक्ती किंवा भगवंतांची आत्मा ज्यावेळी प्रकट होते ती म्हणजे श्रीमती राधाराणी. आता राधाराणी दुसऱ्यांचे शरीर किंवा दुसऱ्यांची मुलगी किंवा दुसरी स्त्री किंवा पराई असं कोणी नाहीये. ती भगवंतांची शक्ती आहे भगवंतांना आनंद देण्यासाठी. आता उदाहरणार्थ इतकं मोठं इथं नवीन घर बनवलेलं आहे किंवा बंगला आहे. आता हे थोडंच आहे, असं मोठा जर बंगला असेल, 30-40 खोल्या आहेत बंगल्यामध्ये, आणि बंगल्यात 30-40 खोल्या आहेत, सगळी सुविधा आहे, प्रत्येक खोलीमध्ये एसी आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, ज्या फॅसिलिटी पाहिजेत सगळं आहे. पण घरात नियम आहे की एकट्यानेच राहायचं. आनंद भेटेल का? सगळ्या इतक्या खोल्या आहेत, सगळं आहे, खरं राहायचं कोणी एकट्यानेच, तर आनंद कुठं भेटणार आहे त्याला? मग अशी फॅसिलिटी तो कधी उघडणार पण नाही. 39 खोल्या बंद असतील, एकच खोलीमध्ये बिचारा तो जसं तसं राहण्यास प्रयत्न करत असेल. त्याच पद्धतीनं भगवंतांचं इतकं सगळं ऐश्वर आहे, जे ऐश्वर आपण मोजू शकत नाही किंवा त्याची कल्पना देखील करू शकत नाही. ज्या पद्धतीनं समुद्राच्या काठावरती जे वाळूचे कण आपण मोजू शकत नाही. कोणी मोजू शकते का? मोजू शकतो का समुद्राच्या किनाऱ्यावरती किती आहेत वाळूचे कण? 1, 2, 3 आपण कधीच मोजू शकत नाही. अनंत आहेत. त्याच पद्धतीनं अनंत कोटी ब्रह्मांड जे आहेत ते या भौतिक जगामध्ये आहेत, आणि हे भौतिक जगत संपूर्ण जगताच्या 1/4 आहे. फक्त 1/4, 25%. फक्त त्या 25% हे अनंत कोटी ब्रह्मांड आहे जिथं आपण राहत आहोत. आणि 3/4 ब्रह्मांडामध्ये आध्यात्मिक जगत आहे, ज्यामध्ये संपूर्ण वैकुंठ लोक, त्यानंतर गोलोक, साकेत धाम, मायापूर धाम हे सगळे धाम आहेत. तर एवढं सगळं ज्यांच्याजवळ आहे त्यांना आनंद देण्यासाठी कोणीतरी पाहिजे की? आनंद देणार कोण? आणि तो आनंद देण्यासाठी भगवंतांची स्वतःची आत्मा ती प्रकट झाली, अल्हादिनी शक्ती, भगवंतांची अर्धांगिनी म्हणून, ती म्हणजे श्रीमती राधाराणी. आता राधाराणी विषयी भौतिक जगामध्ये फार मोठे एक दोषारोपण केलं जातं की राधाराणी तर कृष्णाची पत्नी नव्हती, ती कायम त्यांच्या सोबत होती, कसं काय असं चालू शकतंय? कृष्णाने धर्म तोडला. ज्यांनी धर्म दिलेला आहे तेच साक्षात प्रभू आहेत. ज्यांनी भगवंतांनी जे नीती नियम दिले त्याला म्हटलेला आहे धर्म, आणि तो धर्म देणारेच भगवंत आहेत. ज्यांनी नियम लावलेले आहेत त्यांना आपण कधी नियम लावू शकत नाही. त्यांनी नियम आपल्यासाठी दिलेले आहेत. आणि दुसरी तिसरी कुणी नसून भगवंतांची आत्मा, भगवंतांची अल्हादिनी शक्ती, ती शक्तीच त्यांची आहे. त्यामुळे विवाह करण्यासाठी दुसरी स्त्री किंवा दुसरी व्यक्ती लागते, पण विवाह करण्यासाठी भगवंतांची राधाराणी जी आहे ती दुसरी नसल्यामुळे भगवंतांचा विवाह तसा वर करणी समाजासमोर तर कधी झाला नाही, कारण का त्याची दुसरी स्त्री पाहिजेत लग्न करण्यासाठी. आता एकच व्यक्तीची 2 रूप आहेत, त्यांचीच आत्मा आहे, त्यांची शक्ती आहे, आणि शक्तीसोबत भगवंत काय लग्न करणार आहेत? विवाह. पण तरी सुद्धा भगवंतांना माहित होतं की समाजामध्ये अशी परिस्थिती येईल की लोक लांछन लावतील. भगवंतांना सुद्धा सोडत नाहीत कोणी लांछन लावायसाठी. तर मग आपण काय, कितीही चांगलं कार्य केलं तरी लोक लांछन लावणाऱ्या समाजात आहेतच. जसं मी उदाहरण देतो दरवेळी, एक गाढव
घेऊन चाललेले आहेत, एक पती पत्नी. तर लोक बोलतात काय मूर्ख लोक आहेत, गाढव इतका आहे, हे दोघं चालत चाललेत. मग तो पती काय विचार करतो, चला आपण दोघं गाढवावर बसू आणि जाऊ. त्या लोकांनी सांगितलं किती मूर्ख आहेत म्हणून, लोक काय काय विचार करतात. मग ते पती आणि पत्नी दोघेही गाढवावर बसून त्यांची यात्रा पुढे करू लागले. तर पुढे गेल्यानंतर लोक म्हटले अरे किती मूर्ख लोक आहेत, पाप ते बिचार जनावर, किती दोघांचा भार त्यांच्यावरती आहे, अक्कल नाही या लोकांना. म्हटले ठीक आहे. तर भार झाला म्हणून पती खाली उतरला, पत्नीला म्हटले बस आपण जाऊ. पुढे लोकांनी चर्चा केली, म्हटले किती बाईल वेडे आहे, बायकोसोबत किती आसक्त आहे, स्वतः चालायला आणि बायकोला घोड्यावरती बसवलंय, बायकोला उतरवलं स्वतः बसला. म्हटले किती निर्लज्ज आहे, बायको चालत चालली आणि स्वतः घोड्यावर बसला. काहीही जरी केलं तरी लांछन लावणारे लोक, त्यांची ती एक मनस्थिती जी आहे, चुका काढणे किंवा निंदा करणे, ती कधी सुटत नाही. तुम्ही कितीही कार्य करा. तसे एकटे भक्त मला सांगत होते, प्रभूजी अशी परिस्थिती झाली आज समाजामध्ये की जरी आपण गळा जरी कापून दिला समोर, तर ते म्हटले प्रभूजी थोडा वाकडा कापलाय, सरळ कापला नाही. गळा कसा कापलेला आहे, थोडासा वाकडा कापला, सरळ कापला नाही, अशी परिस्थिती आहे. आणि हे भगवंतांना माहित होतं की भविष्यामध्ये भगवंतांवर देखील लांछन लावले जातील. आणि म्हणून भगवंतांनी श्रीमती राधा राणींसोबत विवाह केला भांडीर वनामध्ये. जे 12 वन आहेत वृंदावनात, बहुलावन, मधुवन, भांडीरवन, कुमुदवन, हे जे सगळे वन आहेत 12 वन, त्या 12 वनापैकी एक आहे भांडीर वन. त्या भांडीर वनामध्ये एक मोठंच्या मोठं वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या खाली आजही ते वटवृक्ष आहे. 5000 वर्षानंतर कोण कोण पाहिले ते वृक्ष भांडीर वनामध्ये? 1 2 3 4 4 5 बस इतकेच. भांडीर वनाला नाही गेले अजून. जेव्हा येता वृंदावनात जाल कार्तिक मध्ये तर निश्चित भांडीर वनामध्ये आपण दर्शन घेऊ शकता. त्या भांडीर वनामध्ये आजही ते वृक्ष आहे, आजही ते स्थान आहे ज्या ठिकाणी राधा आणि कृष्णांचा विवाह पुरोहित पंतुलू कोण होते? स्वतः ब्रह्माजी पंतुलू म्हणून आलेले ब्रह्मलोकातून. आणि ब्रह्माजींनी राधा आणि कृष्णांचा विवाह त्या ठिकाणी लावून दिला. तर राधा राणी प्रति भगवंतांचं जे प्रेम होतं, त्या प्रेमाची सीमा ती आपण विचार सुद्धा करू शकत नाही. शुद्ध प्रेम, आपण जे प्रेम म्हणतो या जगामध्ये, प्रेम, प्यार हुआ, आय लव्ह यू, हे सगळं फक्त आपण म्हणतो आय लव्ह यू फॉर एव्हर, ते फक्त 2-4 वर्षातच. मग दुसरा कोणीतरी भेटला की त्याला आय लव्ह यू फॉर एव्हर, मग तिसरा कोणी भेटला की त्याला आय लव्ह यू फॉर एव्हर. फॉर एव्हर या शब्दाचा अर्थ आहे तुझ्याशिवाय दुसरा कुणीही नाही, शेवटच्या श्वासापर्यंत फॉर एव्हर. जसं प्रभुपादांच्या समोर देखील तिथं लोक जे हिप्पी लोक असायचे, ते हिप्पी लोक गांजा घेऊन त्यांना आनंदात राहायचे, ते गांजा घेऊन. तर प्रभुपाद म्हटले तुम्ही कृष्ण भक्ती घ्या आणि स्टे हाय फॉर एव्हर, सदैव आनंदात वरती राहावा, खाली येऊच नका. स्टे हाय फॉर एव्हर. कारण नशा, आज नशा केली की उद्या सकाळी उतरते, पण भगवंतांची नशा अशी चढवा, हरिनामाची नशा, ती एकदा चढल्यानंतर कधीही खाली उतरणार नाही. असा भक्तीचा आनंद आहे. तर राधा राणींप्रती शुकदेव गोस्वामी जे आहेत, शुकदेव गोस्वामी म्हणजे शुक आणि शारी. शारी म्हणजे मादा, जी मादा जी आहे पोपट आणि नर मादा. शारी म्हणजे मादा आणि शुक म्हणजे पुरुष, स्त्री आणि पुरुष, पुल्लिंग स्त्रीलिंग म्हणतो. शुक म्हणजे पुरुष आणि स्त्रीलिंग मध्ये शारी. तर शुक हे पोपट जो आहे तो श्रीमती राधा राणीचा पोपट आहे. आणि ते पोपट जो आहे श्रीमती राधा राणीचा, ते शुकदेव गोस्वामी बनून या भौतिक जगामध्ये भगवंतांची लीला सांगण्यासाठी, परीक्षित महाराजांना भागवत सांगण्यासाठी प्रकट झाले. आता परीक्षित महाराजांना त्यावेळी ज्यांनी भागवतम सांगितलं, 335 अध्याय, त्या 335 अध्यायापैकी 90 अध्याय फक्त कृष्ण लीलेवरती. भागवतमचे 12 स्कंद आहेत, 18 पुस्तक आहेत. किती? 18.
18 ग्रंथ आहेत, 1 2 3 असे 18 ग्रंथ, 18 ग्रंथ, 12 स्कंद, 335 अध्याय आणि 335 अध्यायापैकी दशम स्कंदामध्ये कृष्ण लीला 90 अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शुकदेव गोस्वामींनी. आणि इतक्या 90 अध्यायामध्ये राधा राणींचं त्यांनी एकदाही नाव घेतलेलं नाही संपूर्ण भागवतामध्ये, एकदाही. कारण त्यांना माहित होतं जर मी राधा राणींचं नाव घेतलं तर मी त्याच्या पुढची कथा करू शकणार नाही. अष्टसात्विक विकार, प्रेम, भौतिक जगातलं प्रेम नाही आहे. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारबलिकाम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम. भगवंतांच्या प्रित्यर्थ ज्यावेळी कार्य केलं जातं त्याला म्हटलं जातं प्रेम. भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी ते प्रेम आहे. आणि आपल्या इंद्रियांना संतुष्ट करणं म्हणजे काय? काम. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम नाम. ते प्रेम जे आहे भगवंतांच्या संतुष्टीसाठी किंवा भगवंतांच्या प्रित्यर्थ केलं जाणारं कार्य. तर शुकदेव गोस्वामींचं प्रेम भगवंतांच्या चरणी किंवा श्रीमती राधा राणींप्रती इतकं प्रेम होतं की भगवंतांचं नाव तर त्यांनी घेतलं, पण ज्यावेळी राधा राणींचं ते नाव घेतील त्यावेळी अष्टसात्विक विकार प्रकट होतील. अष्टसात्विक विकार प्रकट होतील आणि भगवंतांना जी कथा चालू आहे ती भगवंतांच्या कथेमध्ये व्यत्यय उत्पन्न होईल. म्हणून त्यांनी राधा राणींचं नाव प्रत्यक्ष रूपी श्री राधा किंवा राधा हे नाव घेतलेलं नाही. पण त्यांना राधा राणींपासून दूर राहणं सुद्धा अशक्य होतं. भगवंतांची कथा तर त्यांनी केली. भगवंतांची कथा प्रथम स्कंदापासून दशम स्कंदापर्यंत त्यांनी केली. पण दशम स्कंदामध्ये जेव्हा भगवंतांची लीला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न ज्यावेळी केला त्यावेळी श्रीमती राधा राणींचं नाव देखील त्यांनी प्रत्यक्ष रूपात नाही तर अप्रत्यक्ष रूपामध्ये दशम स्कंदाच्या जो अध्याय क्रमांक आहे 30 आणि श्लोक संख्या आहे 28, या एका श्लोकामध्ये त्यांनी इनडायरेक्टली राधा राणींचं नाव घेतलेलं आहे शुकदेव गोस्वामींनी. आणि शुकदेव गोस्वामी म्हणतात, अनया राधितो नूनम भगवान हरिरीश्वरः यन्नो विहाय गोविंद प्रीतो यामन दद्रः. तर भाषांतर या पद्धतीने आहे, निश्चितच या गोपीने सर्व शक्तिमान भगवान गोविंदांची उत्तम प्रकारे आराधना केलेली आहे. कारण ते तिच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी आपल्या बाकीच्या गोपींचा त्याग केला आणि त्यांना निर्जन स्थनी निर्जन ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत. तात्पर्य, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती स्पष्ट करतात की आराधिता हा शब्द श्रीमती राधा राणींना सूचित करतो. ते म्हणतात, शुकदेव गोस्वामी ऋषींनी तिचे नाव गुप्त ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, परंतु ते आता त्यांच्या मुखकमलातून आपोआप ते नाव चमकत आहे. त्यांनी तिचे नाव उच्चारले ही खरोखर तिची कृपाच आहे. आणि अशा प्रकारे आराधिता हा शब्द त्यांच्या महान सौभाग्याची घोषणा करण्यासाठी त्यांच्या आवाजा समान आहे. जरी गोपींनी श्रीमती राधा राणी बद्दल मत्सर हेतूने बोलले असले तरीही राधा श्रीकृष्णांचं नाव त्यांनी स्वीकृती ठेवलेली आहे आणि म्हणून शुकदेव गोस्वामी आता आनंदित झालेले आहेत. हे भाषांतर गुगल ट्रान्सलेटर आहे, त्यामुळे काही ना काहीतरी शब्दशः याच्यात अडचण आहे. तर नित्यानंद नामटच्या भक्तांना विनंती आहे की भागवतम एक संपूर्ण सेट नामटमध्ये असणं आवश्यक आहे. हा भागवतम न मिळाल्यामुळे हे ऑन द स्पॉट गुगल ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत, अनया राधितौ नूनम, जी आराधित आहे, आराधना करणारी.
आता सगळ्यात श्रेष्ठ आराधना करणारी कोण आहे? गोपी श्रीमती राधा राणी सगळ्यात श्रेष्ठ गोपी जी आहे. तर चैतन्य महाप्रभूंनी आपलं मत सांगितलेलं आहे. आराध्यो भगवान ब्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम रम्या काजिदुपासना ब्रजवधू वर्गेन या कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमां पुमार्थो महान् श्री चैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादराणा परः. आराध्यो भगवान ब्रजेश तनयस. ब्रजेश ब्रज ब्रज म्हणजे वृंदावन. ब्रजेश म्हणजे वृंदावनाचे अधिष्ठाता किंवा स्वामी कोण? नंद महाराज. ब्रजेश तनय. तनय म्हणजे पुत्र. आपण आराधना केली पाहिजे कोणाची? वृंदावन धामाची. आणि वृंदावन धामाबरोबर त्या भगवंतांची ब्रजेश तनय भगवंतांची आराधना. जे ब्रजेश नंद महाराजांचे पुत्र नंद नंदन भगवंतांची आराधना. आणि कशा पद्धतीनं? ज्या पद्धतीनं सर्व गोपींनी भगवंतांची आराधना केली. व्रजवधू वर्गेन या कल्पितः. व्रजवधू म्हणजे जितक्या सर्व गोपींनी आराधना जशी केली तशी त्यांची आराधना आपण केली पाहिजे. श्रीमद भागवतम प्रमाणममलम. आणि भागवत त्याचं प्रमाण आहे. भागवतच्या दशम स्कंदामध्ये जर आपण पाहिलं 21व्या अध्यायापासून हळूहळू गोपी गीत, वेणुगीत, रासपंच अध्यायी भगवंतांच्या रासलीला इतकं सुंदर वर्णन आहे. पण ते समजून घेण्यासाठी भगवंत कोण आहेत हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. जर आपण भगवंतांना सर्वसाधारण व्यक्ती समजलं किंवा श्रीमती राधा राणींना सर्वसाधारण एक स्त्री किंवा युवती समजलं तर आपल्याला काय होईल? आपणही राधा आणि कृष्णांना आपल्यासारखं समजणार. कृष्णांनी 16,108 लग्न केले, आम्ही 4 करू. कृष्णांनी 16,108 लग्न केली, त्यांनी रासलीला केली, मग आपणही रासलीला करू. आपण भगवंतांनी रासलीला करण्या अगोदर भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. गोवर्धन पर्वत, फक्त त्या गोवर्धन पर्वताची चालत एक प्रदक्षिणा करणं नाकी 9 येतात आजही. आणि या 5,000 वर्षामध्ये किती कमी झालेला आहे गोवर्धन पर्वत. दररोज तिळासारखा कमी 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 होत चाललेला आहे. आजही त्या प्रदक्षिणा करण्यासाठी थकून जातो व्यक्ती. हा गोवर्धन पर्वत जर आपण उचलला तर आपण रासलीला करण्यासाठी अनुमती आहे. ज्या भगवंतांनी 6व्या दिवशी पूतना जी राक्षसी भगवंतांना विष पाजण्यासाठी आलेली होती, ते जर आपण विष प्यायसाठी जर आपल्यात शक्ती असेल तर आपण रासलीला मग करू शकतो. जे आपल्याला आवडते ते आपण स्वीकारतो. जे कष्ट आहे ते नको आहे. जे आपल्याला आवडतं ते आपण स्वीकारत असल्यामुळे भगवंतांना देखील आपण सर्वसाधारण व्यक्ती समान आपण त्यांना समजतो. भगवंत देखील कसे आहे? तर साधारण मुलगा आहे. भगवंतांनी वस्त्र चोरले, आपणही वस्त्र चोरू. भगवंतांची बरोबरी आपण कधीही करू शकत नाही. आता भगवंतांनी ज्या गोपींचं श्रीमती राधा राणींची वस्त्रहरण, ज्याला चीरहरण लीला म्हटलेली आहे, चीरहरण लीला भगवंतांनी केली कारण त्या गोपींनी 1 महिना हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका हेरुर हविष्य भुंजानाम कात्यायनच व्रतम. कार्तिक महिना संपल्यानंतर थंडीमध्ये सगळ्यात पहिला हेमंते प्रथमे मासी, हेमंत ऋतू चालू झाल्यानंतर कार्तिकचा जो नेक्स्ट महिना आहे मार्गशीर्ष, त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिना थंड पाण्यामध्ये यमुनेत रात्रभर अगदी पहाटेपर्यंत, अगदी थंड होईस तोपर्यंत, अगदी गळ्यापर्यंत पाणी ठेवून त्यांनी तपस्या केलेली होती. का? कुणाची? कात्यायनी देवीची. हे कात्यायनी महाभागे, हे कात्यायनी देवी आम्हाला काय करा? आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद? की नंद सुतम पतिम मे कुरु. नंद महाराजांचे पुत्र जे आहेत ते आम्हाला पती म्हणून आम्हाला प्राप्त व्हावेत.
आता भगवंतांना तर माहित होता सगळ्यांचा विवाह झालेला, पती तर होत नाही, आणि म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी त्यांचे वस्त्रहरण केले. गोवर्धन पर्वत उचलला, वस्त्रहरण केले, त्यानंतर जे विष पान केलं, हे सगळे इतकं भगवंतांनी जंगलामध्ये जी आग लागलेली होती, दावानल पान सुद्धा भगवंतांनी केला. इथं आग लागल्यानंतर आपल्याला पहिला अग्निशामकच्या गाड्या बोलवाव्या लागतात, पाणी शोधावं लागतं. भगवंतांनी म्हटलं काही काळजी नाही. सर्व मित्रांना सांगितलं तुम्ही खाली डोकं ठेवून जसं आपण पंचांग दंडवत करतो तसा प्रणाम करा, जमिनीवर झोपा, डोळे बंद करा, काही बघू नका, 2 मिनिटात. आणि भगवंतांनी पूर्ण अग्नी पिली, जसं आपण पाणी पितो, जसं दूध पितो त्या पद्धतीनं भगवंतांनी अग्नी पिली. दावानल पान म्हटलेलं आहे, खायचं पान नाही, पान म्हणजे स्वीकारणं, पिणं. अग्नी भगवंतांनी पिली. आपण पितो का अग्नी? कुणाकडे शक्ती आहे तर अग्नी पिणारे कुणी आहेत का? अग्नी जवळ जरी आपण अग्नीच्या गेलो तरी आपण भस्म होऊ शकतो, पिण्याचं तर दूरचीच गोष्ट. तर म्हणून भगवंतांची जी शक्ती आहे ती किती शक्ती श्रेष्ठ असू शकते. आता हे भगवंत शक्तिमान आहेत, हे कार्य करत आहेत, आणि त्यांची शक्ती आहे श्रीमती राधाराणी, तर ती किती शक्तिशाली असू शकते. आणि म्हणून ती शक्ती भगवंतांना नियंत्रित करते. म्हणून त्या शक्तीचं नाव आहे मदन मोहन मोहिनी. लाखो कामदेवांना आकर्षित करणारे कृष्ण आहेत. आपल्याला सुद्धा कामदेव आकर्षित करतात. कामदेवांजवळ वेगवेगळे बाण आहेत, त्या बाणांची सुद्धा नावं सांगितलेली आहेत, आणि ते कामदेव एक एक बाण मारतात. मग आपल्याला पहली बार देखा तो प्यार हो गया, पहली नजर में कुछ कुछ होने लगा, हे सगळे जे आहेत हे कामदेवांचे बाण आहेत. बाण एक ते बाण जसे ते बाण मारत जातील वेगळा वेगळा, त्या पद्धतीनं त्या कामदेवांच्या शक्तीनं आपण परस्त्री आणि परपुरुषावरती सदैव आकर्षित होत असतो. पण अशा लाखो कामदेवांना आकर्षित करणारे कोण आहेत? कृष्ण आहेत. कृष्णासमोर असे कामदेवांचे वगैरे काय चालत नाही. जसं आपल्या शहरामध्ये कोणीतरी सुंदर असेल, मिस सोलापूर, पण तिची बरोबरी आपण मिस इंडियाशी करू शकत नाही. मिस इंडियाची बरोबरी आपण मिस वर्ल्डशी करू शकत नाही. मिस वर्ल्डची बरोबरी आपण मिस युनिव्हर्सशी करू शकत नाही. आणि ती मिस युनिव्हर्सशी आहे त्या अप्सरा किंवा स्वर्गातील ज्या देवी आहेत, त्यांना त्या अप्सरा स्वर्गातून ज्यावेळी पृथ्वीवर बघतात, ती मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स माकडीसारखे दिसतात, माकडाप्रमाणे. त्यांची ती सुंदरता आहे. पण त्याच्या वरच्या लोकांची सुंदरता, वैकुंठातील लक्ष्मी, त्यांची सुंदरता आणि देवींची सुंदरता जी आहे, स्वर्गातील देवींची सुंदरता, त्याची बरोबरी करू शकत नाही. आणि अशा लाखोच लक्ष्मी एकत्रित आल्यानंतर जे रूप आहे ते आहे श्रीमती राधाराणींचं. म्हणजे किती आकर्षित असेल. लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमानम. त्या गोलोक धामाच्या जवळ लक्ष, सहस्त्र, हजारो, लाखो लक्ष्मी हात जोडून उभारलेले आहेत. आम्ही दरवर्षी दररोज लक्ष्मीची पूजा करतो. कशासाठी? आमच्या घरी या, लक्ष्मीपूजन आमच्या घरी या. खरं अशा लाखो हजारो लक्ष्मी भगवंतांच्या द्वारात थांबलेल्या आहेत. भगवंत आम्हाला काहीतरी आदेश द्या. आणि मग राधाराणीची सुंदरता किती सुंदर असते राधाराणी. आणि ती राधाराणी जी आहे, ती राधाराणी जेव्हा या पृथ्वीवरती अवतरित होणार होती, भगवंतांनी सांगितलं आता मला पृथ्वीवर जावं लागेल. आणि गोलोक धामातून आपल्याला पृथ्वीवरती जाऊन जे कंस चाणूर मर्दनम, जे कंस चाणूर जे आहे तशा असुरांचा मला वध करायचा आणि मला आता जावं लागणार आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता युग आलेला आहे आणि मला अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. राधाराणी म्हटली मी येणार नाही, तुम्हाला जायचं आहे तर जाऊ. भगवान म्हटले तुझ्याशी मी राहणार कसं? कारण शक्ती आणि शक्तिमान आपण कधी वेगळं करू शकत नाही. एखादं फूल
म्हणजे मला वाटलं गुलाब आहे पण प्लास्टिक आहे. एखादं फूल आणि त्या फुलाचा सुगंध आपण वेगळा करू शकतो का कधी? नाही. त्याच पद्धतीनं सूर्य आणि सूर्याचा प्रकाश कधी वेगळा करू शकतो? नाही. पाणी आणि पाण्याची चव वेगळी करू शकतो? नाही. पाण्याची चव आपल्याला माहित नसेल, पण निर्जला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पाण्याची चव आपल्याला कळते, किती पाणी महत्वाचं आहे. निर्जला एकादशीच्या द्वादशीला. आणि म्हणून भगवंतांनी रस म्हटलेला, रसोहम अप्सु कौंतेय प्रभा अस्मी शशी सूर्यो. रसोहम, पाण्याची जी चव आहे ती मी आहे. तशी पाणी, पाण्याची चव, सूर्यप्रकाश, सूर्य, अग्नी, अग्नीचा प्रकाश, फूल, फुलाची सुगंध आपण वेगळं करू शकत नाही. त्याच पद्धतीनं श्रीमती राधा राणी आणि कृष्णांना आपण कधीही वेगळं करू शकत नाही. शक्ती आणि शक्तिमान, ते शक्तिमान नाही. शक्तिमान ते शक्तिमान नाही. हे शक्तिमान म्हणजे भगवंत आहेत. ते शक्तिमान फक्त इथंच आहेत ते. आणि म्हणून सांगितलं जातं की मुलं असं करू नका, हे धोकादायक आहे. सगळ्याच वेळेला लिहिलं जातं. आणि स्वतः शक्तिमान सांगतोय सगळं खोटं आहे बा, तुम्ही काय असं करू नका. तुम्ही अशी बिल्डिंगवरून वगैरे उडी मारण्याचा प्रयत्न करू नका. तर भगवंत राधाराणीला विनंती करू लागले. म्हटले नाही, आपल्याला पण यावं लागेल. मग राधाराणीनं सांगितलं, मी यायसाठी तयार आहे, पण माझ्या 3 कंडिशन आहेत, 3 अटी आहेत. कोण सांगू शकते 3 अटी कोणत्या कोणत्या आहेत? नंबर 1, गोवर्धन असणं आवश्यक आहे, जमुना असणं आवश्यक आहे, आणि वृंदावन म्हणजे वृंदावनची रज. जर वृंदावन तुम्ही जर घेऊन जात असाल तर मी जाण्यासाठी तयार आहे. तर वृंदावन, गोवर्धन आणि यमुना ही श्रीमती राधाराणींची कृपा आहे की राधाराणींना आपल्यासाठी गोलोक धामातून आणलेलं आहे. हे इथला पर्वत किंवा इथलं पाणी नाहीये. इथं आल्यानंतर ते दूषित झालं ती वेगळी गोष्ट, पण भगवंतांच्या धामात जसं आहे त्याच पद्धतीनं आजही तीच यमुना आहे. 5000 वर्षानंतर देखील 5251 वर्ष भगवंतांचं प्राकट्य झालं. किती? 5251 वर्षापासून ॲज इट इज आहे आजही. आजही आपण जर वृंदावनला गेलात तर वृंदावनची जी माती आहे इतकी मऊ आहे, त्याच्यामध्ये कोणतेही खडे काटे वगैरे काहीच नाही. वृंदावन की रज अगदी मखमलाप्रमाणे आहे माती. दुसरा गोवर्धन पर्वत, जो आजही तोच गोवर्धन पर्वत ज्याला भगवंतांनी आपल्या डाव्या हाताच्या किरंगळीवर उचललेला पर्वत आहे. आणि यमुना, यमुना आजही तीच यमुना आहे ज्या यमुनेमध्ये भगवंतांनी दररोज स्नान केलं, भगवंतांनी जलक्रीडा केल्या, भगवंतांनी बोट फेस्टिवल केला. आणि तीच यमुना ज्यावेळी मूर्तिमंत स्वरूपात प्रकट होते ती यमुना भगवंतांची पत्नी बनते. भगवंतांच्या 16,108 राण्यांपैकी 8 राण्या पट्ट राण्या आहेत. रुक्मिणी, लक्ष्मणा, जांबवती, सत्यभामा, आणि त्यामध्ये एक आहे कोण? कालिंदी. कालिंदी म्हणजे यमुना. जमुना जीरो पाणी कारो कारो लागे. खारो खारो नाही, खारट पाणी नाहीये. कारो म्हणजे काळं. जमुनेचं पाणी कसं आहे? काळा रंग आहे. ती कालिंदी, ती कालिंदी भगवंतांची 8 पट्ट राण्यांपैकी एक राणी देखील आहे. तरी राधा राणींची कृपा आहे, ज्या राधा राणींमुळे आपल्याला आजही हे 3 गोष्टी ज्यांचं आपण दर्शन करू शकतो, त्यांना प्रणाम करू शकतो. गेल्या गोवर्धन पूजेच्या दिवशी गुरु महाराजांनी सांगितलं, आपण भक्ती करतोय किंवा भक्ती करण्याचा आपण प्रयत्न करतोय, वृंदावन धाम यात्रा करतोय, ही एकच कृपा आहे. कुणाची? गोवर्धन पर्वतची. गोवर्धन पर्वत आजही पृथ्वीवरती आहेत म्हणून कलीचा प्रभाव आपल्यावर नाही. पण ज्या दिवशी हा गोवर्धन पर्वत त्याला मिळालेल्या श्रापानुसार दररोज एक 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 कण कमी कमी होत चाललाय, आणि ज्या दिवशी संपूर्ण गोवर्धन पर्वत हा आपल्या दृष्टीगोचर राहणार नाही किंवा आपल्या दृष्टीसमोर राहणार नाही, त्या दिवशी कली आपला नंगा नाच दाखवेल. आता तर आहेच, पण हा तरी सुरुवात आहे. आपण जे पाहतो इतकं सगळं कलीचा साम्राज्य. कलह म्हणजे भांडण. कलह म्हणजे काय? भांडण.
आणि या भांडणाच्या युगामध्ये बघा ना, थोडंसं रस्त्यावरती जाताना धक्का जरी लागला तरी लोक भांडायला तयार होते. दिसत नाही का आंधळा झाला का, डोळे फुटले का, सुरू होते तिथूनच. गाडीला धक्का लागला किंवा व्यक्तीला धक्का लागला, घरामध्ये असो बाहेर असो, जिकडं तिकडं कला आहे. भांडणाशिवाय काहीच नाही. भांडण आहेत सगळीकडे, सकाळ दुपार संध्याकाळ. मला तर तशी एक सवय झाल्यासारखी झाली. मंदिराच्या मागेच एक घर आहे, दिवसभर तिथून भांडणाचे रात्रीपर्यंत आवाज चालू असतात. एकटीच माताजी आहेत, म्हाताऱ्या, दररोज इतका किंचाळून जोर जोरात भांडणं चालू असतात. एकदा गुरु महाराजांना रात्री बोलून सांगावं लागलं. म्हटलं महाराज, म्हटलं तिला काहीतरी सांगा शांत व्हायला, सकाळपासून भांडणं चालूच आहे. म्हटलं हाच कली आहे म्हटलं इथंच मंदिराच्या शेजारी. मंदिराच्या भिंतीच्या आत व्रजधाम वृंदावन आहे आणि भिंतीला चिटकूनच घर आहे. मंदिराच्या बाहेर तिथं कलीचा प्रवेश झालेला आहे. तर सांगावं लागलं माताजींना, आता शांत व्हा जरा, तुम्ही तुमचा आवाज कमी करा. घरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बडबड बडबड भांडण जोर जोरात चाललेलं असतं. तर या कलियुगामध्ये भगवंतांची शक्ती श्रीमती राधाराणीची प्रकट झाली आपल्यासारख्या बद्ध जीवांवर कृपा करण्यासाठी. कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हे सगळे तथाकथीचे धर्म आहेत, त्याचा त्याग करा. माझ्या शरण आल्यानंतरच मी त्यांचा उद्धार करेन. पण राधाराणी अगदी दयाळू आहे. राधाराणींच्या समोर कुणी आलं, राधाराणी प्रत्येक भक्ताला बघून सांगत असते, भगवंता हा स्वतःहून आलेला आहे, तुमची कृपा करा, ह्याला दया द्या, तुमची दया याला दाखवा, याच्यावरती आशीर्वाद द्या. आणि जर राधाराणी जर भगवंतांना काय सांगत असेल तर भगवंत कधीही त्याला टाळू शकत नाहीत. आणि म्हणून राधाराणींची जर ज्याला कृपा प्राप्त होईल तर निश्चित आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होईल. तर सगळ्यात महत्वाचं आपलं हे समजून घेणं आवश्यक आहे की राधाराणी दुसरी तिसरी कुणी नसून भगवंतांची अर्धांगिनी किंवा भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे. आणि ही आल्हादिनी शक्ती भगवंतांची असल्यामुळे ती भगवंतांची आत्मा पण आहे आणि भगवंतांची शक्ती देखील आहे. तर आरतीची वेळ झालेली आहे. आरती मागे पण चालू झाली आणि आपली आरतीची वेळ झालेली आहे. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा धन्यवाद. हा परिणाम आहे बघा, आरती न म्हणता येणं. म्हणून आजही कोकणात किंवा आमच्या जर गावाकडे जर गेलात, प्रत्येक व्यक्ती कमीत कमी 10 आरत्या त्यांना तोंड पाठ आहेत. एक एक ठिकाणी तर 51 आरत्या म्हणतात. त्या आरत्या न म्हणता येणं म्हणजे फक्त लावायचं टेप आणि चाललंय बस. तर पुन्हा एकदा नित्यानंद नामहट केंद्र आणि सर्व भक्तांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आज अचानक त्यांना 2 दिवसापूर्वीच मी सांगितलं करायचं तर आपण रविवारी करू, कारण का ठरलेलं होतं बुधवारी, पण मी बुधवारी नसल्यामुळे त्यांना पण सांगितलं रविवारीच करू. शुक्रवारी ठरलं, काल 1 दिवस तयारीसाठी भेटला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात राधाष्टमीचा उत्सव, त्यांनी सांगितलं राधाष्टमी नित्यानंद नामट केंद्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून चालू आहे आणि ती त्याची कधीही स्थगित होणार नाही किंवा बंद होणार नाही, यासाठीच हा कंटिन्यू आपण कार्यक्रम केलेला आहे. आणि सर्व भक्तांचं धन्यवाद. माताजी भक्तांना विशेष विनंती, येत्या शनिवारी 4 ते 7 या वेळेमध्ये निताई सेविनी माताजींचा कार्यक्रम आहे अनंत तारा मंगल कार्यालयामध्ये, MIDC रोड जवळच आहे आपल्याला. तर सर्व माताजींनी जितक्या मोठ्या संख्येने आपण इथं आलेले आहात, सर्वांनी त्याच मोठ्या संख्येने आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये देखील उपस्थित व्हायचं आहे. आणि रविवारी माताजींच्या द्वारेच भागवतम प्रवचन आहे मंदिरामध्ये. तर पुन्हा एकदा सर्व भक्तांचे इतक्या मोठ्या संख्येने सकाळी आले, आता संध्याकाळी पुन्हा आले आणि आपल्या इतक्या व्यस्त कार्यक्रमात आपण भगवंतांसाठी वेळ देतो, यावरूनच आपल्याला कळतं की आपण किती भगवंतांची शरणागती स्वीकारण्यासाठी तयार आहोत. मग सुरुवातीला आलेले त्यांचेही धन्यवाद आहे, अभिषेकला आले त्यांचेही धन्यवाद आहे, प्रवचनला आले त्यांचेही धन्यवाद आहे आणि प्रसादापर्यंत पोचणार आहेत त्यांचेही धन्यवाद आहे. श्रीमती राधा रानी की जय. राधाष्टमी महामहोत्सव की जय. निताई गौर प्रेमानंदे हरि हरि.